तर मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्ह्यानुसार हवामान अंदाज बघणार आहोत। पुढील 5 दिवसांमध्ये राज्यामध्ये जे आहेत विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असेल। आज आहे 26 एप्रिल 2025 रोजी। आजपासून पुढील 5 दिवसांमध्ये अनेक भागामध्ये गारपीटसह वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे। जिल्ह्यानुसार आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वाऱ्यांचा वेग असेल, तर काही जिल्ह्यांमध्ये 50 ते 60 किलोमीटर तासाने जे आहेत वाऱ्यांचा वेग सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। चक्रीवादळासारखी काही परिस्थिती जी आहेत काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे तेथील नागरिकांनी मात्र सतर्क राहण्याचा इशारा असणार आहे। आता यामध्ये बघितलं तर ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जे आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेले। काही जिल्ह्यांमध्ये जास्त वादळी वारे पाहायला मिळेल, ज्यामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाने जे आहेत वाऱ्याचा वेग असेल, तर काही जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किलोमीटर तासाने जे आहेत वाऱ्याचा वेग सुद्धा असणार आहे। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये जास्त परिणाम असेल, तर काही जिल्ह्यांमध्ये कमी परिणाम जे आहे वाऱ्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे, वादळी वाऱ्याचा पाहायला मिळणार आहे। तर सविस्तर माहिती बघून घेऊया। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। सर्वात महत्त्वाची आज आहे तारीख 26 एप्रिल। 26 एप्रिल रोजी बघितलं तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, त्याचबरोबर अकोला या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी तुम्हाला गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। हा पाऊस तुम्हाला सायंकाळी, रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर नांदेड असेल, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, साताराचा डोंगराळ भाग असेल, कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याचबरोबर पुणेचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक आणि नाशिकचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला विजांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल। हा पाऊस तुम्हाला काही ठिकाणी गारपीट सुद्धा त्या पावसाबरोबर वादळी वारे त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह हा पाऊस असेल। हा पाऊस सर्वदूर नसणार आहे, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळणार नाही। हा पाऊस तुम्हाला ठिकठिकाणी काही भागामध्ये पाऊस पडेल, तर काही भागामध्ये फक्त तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळतील। काही भागामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण असेल, विजांच्या कडकडाट पाहायला मिळेल, पाऊस पडणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी असणार आहे। असा प्रकारचा हा 26 एप्रिल रोजीचा हवामान अंदाज आहे। त्यानंतर 27 एप्रिल रोजी बघितलं तर यामधील गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल आणि यवतमाळ असेल, या 3 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला वादळी वारे जास्त पाहायला मिळणार, ज्यामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वाऱ्याचा वेग असेल। विजांच्या गडगडाटासह तुम्हाला पाऊस, वादळी वारे आणि पावसाबरोबर गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हा झाला या 3 जिल्ह्यांचा हवामान अंदाज। या 3 जिल्ह्यांमध्ये जास्त तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळणार आहे। त्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर या भागामध्ये वर्धा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वर्धा असेल, बुलढाणा असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग असेल, त्याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर सोलापूर, साताराचा डोंगराळ भाग, सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापूरचा डोंगराळ भाग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजांच्या गडगडाटासह तुम्हाला वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार आहे। गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे। पावसाबरोबर वादळी वारे तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे, कारण की हा अवकाळी पाऊस असल्यामुळे जास्त तुम्हाला वादळी वाऱ्यांचा या ठिकाणी ताण असणार आहे। 40 ते 50 किलोमीटर काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला वादळी वारे प्रति तासाने या ठिकाणी वाहताना पाहायला मिळेल। काही जिल्ह्यामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वादळी वारे तुम्हाला पाहताना मिळणार आहे। त्यानंतर 28 एप्रिल रोजी बघितलं तर 28 एप्रिल रोजी जे आहेत पावसाचा जोर थोडा कमी होईल, तो विदर्भामध्ये जास्त असेल, ज्यामध्ये गोंदिया असेल, गडचिरोली असेल, अमरावती असेल, भंडारा असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। सर्वदूर हा पाऊस नाही, लक्षात ठेवा। हा पाऊस काही भागामध्ये असेल, काही भागामध्ये असणार नाही। त्यामुळे काही भागामध्ये पाऊस पडेल, गारपीट पडेल, त्याचबरोबर वादळी वाऱ्याचा हा पाऊस असणार आहे। काही भागामध्ये तुम्हाला हवामान कोरडे पाहायला मिळेल, फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। त्यानंतर बघितलं तर 29 एप्रिल रोजी सुद्धा तुम्हाला चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या 3 जिल्ह्यामध्ये जे आहेत विजांच्या गडगडाटासह तुम्हाला वादळी वाऱ्यांसह पाऊस पाहायला मिळणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल। त्यानंतर 30 एप्रिल रोजी बघितलं तर तुम्हाला विदर्भामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह तुम्हाला पाऊस असेल, ज्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस
पाहायला मिळणार आहे। हा झाला पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज। पुन्हा आपण जिल्ह्यानुसार तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा। 26 तारखेला जे आहेत अकोला, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला 26 एप्रिल रोजी पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर 27 एप्रिल रोजी जे आहे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, त्याचबरोबर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, जालना, लातूर, बीड, त्याचबरोबर धाराशिव, सोलापूर, सातारा, त्याचबरोबर साताराचा डोंगराळ भाग, सांगली आणि कोल्हापूरचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला 27 एप्रिल रोजी पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 28 एप्रिल रोजी बघितलं तर गडचिरोली असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल आणि अमरावती असेल। 28 एप्रिल रोजी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस असेल। 29 एप्रिल रोजी बघितलं तर 29 एप्रिल रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस, त्याचबरोबर वादळी वारे पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 30 एप्रिल रोजी बघितलं तर अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागामध्ये जे आहे तुम्हाला 30 एप्रिल रोजी तुम्हाला पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे। हा झाला तारखेनुसार 26, 27, 28, 29 आणि 30 एप्रिल रोजीचा हवामान अंदाज। यापुढील 5 दिवसामध्ये काही भागामध्ये तुम्हाला गारपीटसह विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। वादळी वारे जास्त पाहायला मिळणार आहे, कारण की हा अवकाळी पाऊस असल्यामुळे अनेक भागामध्ये गारपीटसह विजांच्या गडगडाटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। काही जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल, कारण की हा पाऊस सर्वदूर नसणार आहे। काही भागामध्ये पाऊस पडेल, काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण असेल, काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह सोसाट्यांच्या वाऱ्यासह 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाने वाऱ्यांचा वेग असणारे सोसाट्यांचे वारे येण्याची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी हा पाऊस असेल। काही भागामध्ये गारपीट, विजांच्या गडगडाट, वादळी वारे, चक्रीवादळासारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल। तर काही भागामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल, काही भागामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाट पाहायला मिळतील। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये पावसासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण घेऊन आलेलो होतो, ज्या अंतर्गत आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज बघितलेला आहे, ज्यामध्ये 26 एप्रिल, 27 एप्रिल, 28 एप्रिल, 29 एप्रिल, 30 एप्रिल रोजीचा हा हवामान अंदाज होता। हा अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।